कडे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी होतीये। या स्मारकासाठी राज्यातील विविध संघटना आता एकत्रित येत शिवभीम स्मारक संघर्ष लढा उभारलेला आहे। येत्या 28 ऑगस्टला आझाद मैदानामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भात शिवभीम स्मारक संघर्ष लढ्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलेला आहे। आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे। मराठा समाजाच्या वतीने तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आता शिव व भीम स्मारकासाठी एक लढा उभारला जातोय। या संदर्भात एक महत्त्वपूर्ण भूमिका आता विविध संघटना घेत आहेत। याच पार्श्वभूमीवर आपण काही विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय नक्की त्यांची भूमिका आहे। आगामी काळामध्ये आता शिव आणि भीम स्मारकासाठी तुम्ही एक मोठी भूमिका बजावणार आहात, एक लढा उभा करताय, काय नक्की तुमचं म्हणणं आहे? पंतप्रधानांनी ह्या स्मारकाचं उद्घाटन केलं होतं, त्याचबरोबर त्याच्या मागणं ज्या स्मारकांची घोषणा झाली, सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक आहे, चांगली गोष्ट आहे की ते डिक्लेअर झालं आणि 2 वर्षात ते काम पूर्ण पण झालं। परंतु शिवस्मारकाला आज 20 वर्ष झाले, साधी एक वीट रचण्याचं काम झालेलं नाही, कोट्यावधीचा खर्च त्याच्यावरती दाखवला जातो। मग अजूनपर्यंत हे स्मारक का उभं राहिलं जात नाही हा आमच्या मनातला प्रश्न आहे। 10 जुलैला आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने शिवराज्य ब्रिगेडच्या माध्यमातून जे अधिवेशन चालू होतं त्यावेळी आर्थिक बजेटवरती देखील आणि राज्य शासनाला जागा करण्यासाठी एक निदर्शनं केली होती विधानभवनाबाहेर आणि त्याचाच उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे फोन आले आणि आपण हा एकत्रित लढा लढू, हा आपल्या अस्मितेचा लढा आहे। अशा संदर्भात आमच्या 2-3 बैठका झाल्या, म्हणून आम्ही शिवभीम स्मारक संघर्ष लढा या नावाने आता पुढच्या भूमिका घेणार आहोत। हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात त्याची केस गेलेली आहे, तर त्या कोर्टात केस गेल्याचं काय झालं हे अद्याप आम्हाला कोणाला कळलेलं नाही। महाराष्ट्राच्या जनतेला आतुरता आहे की शिवस्मारक का होत नाहीये। तर तुमच्या सगळ्या संघटनांची पुढची भूमिका काय असणार आहे? लवकरात जर स्मारक तयार नाही झाले तर जनतेला त्याचा विचार करावा लागेल, कारण की जनता आता दूधखोडी राहिलेली नाही, आता सगळे जागृत होत आहेत। तुमच्या भूलथापनात जनता बळी पडणार नाही याची शासनाने जरूर काळजी घ्यावी आणि या स्मारकाकडे ताबडतोब लक्ष द्यावं। जर पुढील काळात देखील लवकरात लवकर हे स्मारक झाली नाहीत तर जनता याचा विचार करेल असं देखील यांनी इशारा दिलेला आहे। कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।